आजची सकाळ थोडी वेगळीच झाली. उठले की बाकीचे कामं राहू दिले आणि चहाच झाला. एरवी कधी चहा होत नाही. चहाची तेवढी काही आम्हाला आठवण येत नाही. परंतु आज बाईसाठी चहा बनवला होता आणि ते लवंग आणि मिरे तेच थोडं उकळू दिलं त्याला आणि त्याच्यामध्ये थोडा गूळ टाकला. म्हणजे तिला असं वाटलं पाहिजे की त्याच्यामध्ये चहापत्ती टाकली म्हणून. कारण खूपच जास्त खोकलत होती ती. त्याच्यामुळं मग तिला तसं त्याचा काढा बनवल्यासारखंच बनवून दिला. त्याच्यामध्ये अद्रक नव्हती. कारण आम्ही डेली चहा नाही घेत तेवढं, त्याच्यामुळं अद्रक वगैरे नाही यूज करत. तर याला थोडं उकळू दिलं जास्त आणि नंतर त्याच्यामध्ये थोडासा गूळ खिसून आणि तिला म्हटलं मग की तुझी तब्येत छान होते म्हणून खोकला थांबते तुझ्यावाला. तेही खूप जास्त ड्रामा करून करून पिला. तिला म्हणजे ते थोडं तिखट लागत होतं. खूप जास्त उखळलं होतं मी त्याला. त्याच्यामुळं ती काही जास्त म्हणजे मन लावून पित नव्हती. एकदमच जास्त ड्रामा करत होती. तर नंतर मग घेतला स्वयंपाक बनवायला. तर स्वयंपाक भाकर बनवायची होती आणि उडदाची वरण किंवा तुमच्याकडे काय डाळ म्हणतात ते. तर मग तेच त्याच्यासाठी आता मी तर म्हणजे शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊ म्हटलं, भाकरीसोबत छान लागते. तर मग आधी शेंगदाणे छान असे हलक्या गॅसवर खरपूस भाजून घेतले आणि मिक्सरला फिरवून घेतले. त्याच्यामध्ये लसण, जिरं आणि थोडं मीठ, लाल तिखट टाकून मिक्सरला फिरवून घेतलं आणि पटापट म्हणजे खूप जास्त गडबड होती. बाई पण राहत नव्हती आणि बाईचे पप्पा बाहेर जाऊन होते. तर थोडं तेल जास्त तपू दिलं आणि त्याच्यामध्ये मग हे वाटण केलेलं त्याच्यामध्ये सोडलं आणि त्याला खरपूस असं भाजू दिलं. नंतर अशा छान अशा भाकरी बनवून घेतल्या. म्हणजे माझ्या 2-3 भाकरी नाही झाल्या तर बाईचे पप्पा आले होते. मग त्यांनीच डाळीला फोडणी घातली. जर का तुम्हाला कोणाला माहीत असेल खोकल्यासाठी घरगुती उपाय काही असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच कळवा. कारण आम्हाला बाहेरचं औषध घ्यायला खूप जास्त कंटाळा यायला आणि रात्रभर झोप पण येत नाही आहे तिला. त्याच्यामुळं जर का कोणाला काही माहिती असेल तर नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा. तर मग छान अशा भाकरी बनवून झाल्या होत्या आणि मग आम्ही छान असं जेवण केलं. तर कसा वाटला व्हिडिओ ते कमेंट्स करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटू अशाच नवीन व्हिडिओबरोबर.